आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची नेमणूक पाठीमागच्या सव्वा वर्षापूर्वी पार पडली आणि त्यामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना या तालुक्यातील 32,000 सभासदांनी मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांना मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलं. वास्तविक पाहता हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत होता. तरीही आम्ही भविष्य काळामध्ये कारखाना चालू करू हा आम्हाला आत्मविश्वास होता आणि आज बी आहे. परंतु आम्ही ज्या ठिकाणी कारखान्याच्या चालू करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो, निधी मागण्यासाठी गेलो, आम्हाला त्या ठिकाणी आश्वासनाशिवाय काही मिळालं नाही. आणि मग जे काय अदृश्य चेहरे त्यांनी या ठिकाणी जास्त ढवळाढवळ केली, जेणेकरून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला निधी मिळू नये, जेणेकरून नारायण पाटलाचं राजकीय अस्तित्व कमी व्हावं, हा सगळा दृष्टिकोन याच्या पाठीमागं होता आणि आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना काही मंडळींनी आम्हाला आश्वासने दिली. आम्ही त्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रयत्न करीत राहिलो, परंतु आम्हाला तिथं यश आलं नाही. ही वस्तुस्थिती. याचं कारण काय की ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी साईट आहे ती बऱ्यापैकी महाराष्ट्रात अशी साईट नाही. आणि मग अनेकांचा या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती डोळा असल्यामुळं त्या ठिकाणी जाणून बुजून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं ही आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन आपल्याला वस्तुस्थिती सांगतोय. जे काय आमचं संचालक मंडळ आहे ते आम्ही सगळ्या एका विचाराने एका दिलाने आजपर्यंत काम करीत आलेलो आहे आणि पुढे सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं काम करीत राहू. पाठीमागच्या काळामध्ये जाणून बुजून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला निधी द्यायचा सोडून त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री काढली आणि मग त्या ठिकाणी जे काही आहेत मला वाटतं बोत्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कारखाना घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी घेतला. मला वाटतं ह्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी मूळ आजची किंमत आहे जमिनीसहित ती जवळजवळ 450 कोटी, बरोबर आहे. आणि मग ह्या असं असताना 120 कोटीमध्ये हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यांनी घेतलाय त्यांना इथं आम्ही तालुक्यातील जनता आणि संचालक मंडळ पाय ठेवू देणार नाही हे निश्चित आहे. म्हणून आमच्या शासनाने म्हणणं कारखान्याचं ऐकावं. या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे जवळजवळ 32,000 सभासद आहेत, जवळजवळ 800-900 कामगार आहेत, त्याच्यातले काही रिटायर असतील, परंतु आज त्यांची उपासमार आम्हाला पाहत नाही. त्यांच्या मुलांची जी शिक्षणाची आज तुम्हाला सांगतो हेळसांड होती ती अतिशय गांभीर्याचा विषय आहे. परंतु या गोष्टीकडे कुणीही
वरच्या मंडळीने लक्ष न दिल्यामुळं अतिशय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आपलं कामगारांची त्यांच्या मुलांची अतिशय गैरसोय झालेली आहे, उपासमार चालू आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीचा शासनाने विचार करावा असं या ठिकाणी मला वाटतं. वास्तविक पाहता आम्ही आता कोर्टात सुद्धा तारखा चालू आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमच्या वकिलामार्फत त्या ठिकाणी युक्तिवाद मांडतो आहोत. आणि भविष्य काळामध्ये जर त्यातूनही कुणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर येऊन जर सत्ता हे आपलं घ्यायचा प्रयत्न केला परत ताब्यामध्ये, तर आम्ही आणि तालुक्यातील जनता त्याला निश्चित विरोध करू असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आता आपण बोलताना सांगितलं की बोत्रे पाटलांनी कारखाना घेतलेला आहे का कसं, आणि खरं तर या संदर्भात तालुक्यामध्ये मागील वेळेस असे प्रश्न उठवण्यात आले होते की बोत्रे पाटलाच्या आडून राम शिंदे, प्राध्यापक राम शिंदे हे कारखाना घेऊ इच्छित आहेत. म्हणजे आताच्या बोलण्यात सद्यस्थितीत कारखान्याची काय परिस्थिती? आता सध्याची स्थिती तर तुम्हाला सांगतो बॉडीच्या तुम्हाला सांगतो ताब्यात आहे. आता पुढे भविष्य काळामध्ये आता त्यांनी निलाव केलाय, निलावात दिलेला आहे हा कारखाना. मग त्याच्यासाठी आता आमची तुम्हाला सांगतो राजकीय लढाई किंवा तुम्हाला सांगतो कोर्टातली लढाई चालू राहील. निलाव प्रक्रिया पूर्ण पडली? नाही, आणखीन नाही. बोत्रे पाटलांनी कारखाना घेतलाय का? बोत्रे पाटलांनी निलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे, पण त्या निलाव प्रक्रियेला न्यायालयाने स्टे दिलेला असल्यामुळे ती कारवाई थांबलेली आहे. तीच प्रक्रिया न्यायालयामध्ये आमची लढाई चालू. राम शिंदेचा काय विषय आहे? राम शिंदेचा काय संबंध? बोत्रे पाटलांच्या आडून प्राध्यापक राम शिंदे असं मध्यंतरी सुद्धा बऱ्याच विरोधकांकडून सांगण्यात आलं होतं, तसे प्रश्न उपस्थित देखील करण्यात आले होते. नाही, तसं आमच्या तरी अजूनपर्यंत काही कानावर आलेलं नाही. जर तसं काय असेल तर त्यांचा विचार आम्ही करू भविष्य काळामध्ये. इशारा दिलाय बोत्रे पाटलांनी कारखाना चालू करून देणार नाही असं आहे का? बोत्रे पाटलांनी जर कारखाना घेतला तर निलाव प्रक्रियेलाच विरोध आहे. निलाव प्रक्रियेलाच विरोध आहे. निलाव प्रक्रियेलाच विरोध आहे. कारखाना चालू करताय, परंतु आता हा ट्विस्ट आलाय बोत्रे पाटलांनी कारखाना घेण्यात इंटरेस्ट दाखवला पण चालू आहे. बोत्रे पाटलांसारखे इथं ऐका की बोत्रे पाटलांनीच तुम्हाला सांगतो निलावाचे पैसे भरलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नाव घेणं साहजिकच आहे ना. ओंकार शुगरने सगळ्यात हायेस्ट जी रक्कम आहे ती ओंकार शुगरने भरलेली एनसीडीसी बँकेने जो लिलाव केलेला आहे त्यात ओंकार शुगरने जास्त पैसे भरल्यामुळे बोत्रे पाटील नाव आले. बोत्रे पाटील हा गडकरी किंवा फडणवीसचा माणूस आहे म्हणून सांगितलं जातं महाराष्ट्रात, तशी चर्चा आहे. तशी काय आणि तुम्ही सध्या भाजपशी कुठेतरी सलगी करून होता, तुम्ही फसवणूक झाली का भाजपकडून? नाही, फसवणूक व्हायचं काही कारण नाही. त्यांचं तुम्हाला सांगतो जे काय प्रोसेस ऐका की जे काय प्रोसेस मध्ये आम्ही होतो तिथं आम्हाला थोडं तुम्हाला सांगतो निधी उपलब्ध करता आला नाही किंवा आम्हाला मिळू दिला नाही अदृश्य शक्तीने, असं तुम्ही का गृहीत धरू शकत नाही. तर आता कारखान्याचं भवितव्य काय असेल? भविष्य काळामध्ये त्याची लढाई आम्ही चालू ठेवू. राम शिंदे असे सांगतात की कर्जत दाखवलं की मी कारखाना घेतला असं देखील चर्चा होती. ते राम शिंदेलाच विचारा की मग राम शिंदे पाशी जाऊन तुम्ही त्याला विचारल्यावर बरं पडेल ना, ते काय सांगते ते कळेल आपल्याला. आता आदिनाथ कारखान्याच्या साईटवर जर पाहिलं तर अनेक लिलावासाठी अनेक जण त्या ठिकाणी येत असल्याचं समजतंय. कारखाना आम्हाला चालवायला द्या अशा प्रकारे कुठेतरी चर्चा असल्याचं किंवा त्या ठिकाणी बरेचसे जे काय व्यक्ती आहेत त्या ठिकाणी येत असल्याचं समजतं. यामध्ये नेमकं काय विषय आहे? नाही, तो जो विषय आहे अशी बऱ्याच जणांची मागणी असली तरी कारखाना द्यायचा का नाही हे आमची मानसिकता नाही आहे. आमची प्रथम मानसिकता अशी सर्व संचालक मंडळाची की कामगारांच्या सभासदांच्या हितासाठी जो योग्य निर्णय राहील आणि साखर कारखाना हा कसा सहकारी तत्वावरच चालू करता येईल त्यासाठी आमचं संचालक मंडळ प्रयत्नशील. मुळात कारखाना तत्वावर चालला पाहिजे हा आमचा पहिला मुद्दा आहे. कारखाना विक्री करायचा किंवा कोणाला चालवायचा हा विषय सध्या आमच्या विचाराधीन नाही.
त्याच्यामुळे कारखाना सहकार कसा चालणार, सहकार कसा टिकेल यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत. आता तालुक्यातील शेतकऱ्यांना सभासदांना एक उत्सुकता लागली होती की आबा कारखाना चालू करतायत. सहयोगी तत्वावर का असेना चालू व्हावाची भावना जोरास लागली होती तालुक्यात. परंतु आता हे जरा कुठंतरी खीळ त्याच्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करतोय आणि आमचे पाय वाढणारे बी काही तुम्हाला सांगता आपल्यातलीच आहेत. आता त्यांची जास्त काही लय बोलायची गरज नाही, परंतु भविष्य काळामध्ये निश्चित याला यश आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मध्यंतरी अशी मागणी झाली की कारखान्याबाबत जी काही प्रक्रिया सुरू आहे, निलाव किंवा भाडेपट्टा किंवा सहयोगी तत्वावर, तर त्याबाबत सभासदांना माहिती मिळावी अशी मागणी होत होती. त्याच्यामध्ये कसं आहे, भाडे तत्वावर असू द्या किंवा सहयोगी तत्वावर असू द्या, कारखाना चालू द्यायच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत होतो. समजा जर आपल्याला पैशाची उपलब्धता नाही झाली तर कारखाना तर चालला पाहिजे. आणि सहयोगी तत्वावर असू द्या किंवा अजून कसं, आपल्याला कारखाना आम्ही जरी संचालक मंडळाने चालवला आणि जेवढे पैसे जर आपल्याला त्या कारखान्यामधून मिळत असतील तर काय हरकत आहे, कारखाना तर चालला पाहिजे. नाही, जे काही होणार आहे त्याच्यात सभासदांना विचारात घेतलं जाणार आहे. असं कसं सभासदांना विशेष सभा घ्यावी लागते. यावेळेस ते सगळ्या गोष्टी मग ती घेतली जाणार आहे. आता एकही निर्णय संचालक बोर्ड घेऊ शकत नाही, तो अधिकारी संचालक बोर्ड तसा नाही. विशेष सर्वसाधारण सभा पण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो संचालक बोर्डाला सभासदांसमोर मांडावा लागेल आणि त्यांनी मंजूर दिली तरच तो विषय पुढे होणार आहे. आबा येणाऱ्या सीझनला कारखाना चालेल का? हा? येणाऱ्या सीझनला कारखाना चालेल का? नाही, आता ह्या गोष्टींचं निरसन झाल्यानंतर त्याचा विचार होईल बाया. म्हणजे ज्या अदृश्य शक्तींचा आपण उल्लेख केला, ज्या अदृश्य शक्तींचा आपण मगाशी उल्लेख केला, हा. त्यानुसार कारभार तालुक्यातील व कारखाने बंद पडण्यामागे काही विशिष्ट शक्ती, वरिष्ठ शक्ती कार्यरत आहेत असं नाही, आता कुणाचे नाव कसे काय आम्हाला बी माहिती नाही. राजकीय स्वार्थ राजकीय स्वार्थासाठी आपल्या तालुक्याचं बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं नुकसान होत राजकीय स्वार्थ कोणाचा आहे? जे आडवं येतात किंवा जे बंद पाडण्याचा प्रयत्न. नाही, अशी तुम्हाला सांगतो आता ते घराघरात भेदी असल्यासारखं काम आहे. इथं कारखान्याचा एवढा मोठा विषय आहे काय. आता हे राजकारण आहे म्हणल्यानंतर पायवाडावडी चालतेच की. आता तुम्ही आहेच की त्याच्याजवळ. दोन कारखान्याची परिस्थिती फार बिकट असताना कारखाना आमचा विश्वास टाकून आमच्या सर्वांच्या ताब्यात आहे. चेअरमन साहेब असू द्या किंवा पूर्ण संचालक मंडळ असू द्या, त्याचबरोबर सभासदांची पण भूमिका अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत कारखाना विकला जाणार नाही. ब्रह्मदेव खाली आला तरी कारखाना विकला जाणार नाही. जर कारखाना प्रयत्न झाला तर सभासद मंडळ असू द्या, सभासद असू द्या किंवा पूर्ण संचालक मंडळ असू द्या, आमचा त्याला पूर्णपणे विरोध होणार आहे. दुसरी गोष्ट, कारखाना 100% प्रयत्न असे चालू आहेत की कारखाना हा सहकारी तत्वावरच राहिला पाहिजे. ही भूमिका सभासदांची इच्छा आहे, संचालक मंडळाची ही भूमिका आहे, चेअरमन साहेबांची पण हीच भूमिका आहे. तिसरा मुद्दा, जर त्याच्यात जर यश नाही आलं तर थोडाफार विचार सहयोगी तत्वावर कारखाना चालवण्यास देऊन कारखान्याचा आणि सभासदांचा कसा फायदा होईल, कारखान्याची चाकं पुन्हा कशी फिरतील याचा विचार केला जाईल. पण पुन्हा एकदा निक्षून सांगतो की कारखाना विकायला पूर्णपणे विरोध राहील. त्यावेळेस रक्त सांडायची वेळ आली तर आम्ही सगळे संचालक मंडळ आणि सभासद आम्ही तिथं आडवं पडू, पण कारखाना ब्रह्मदेवाला सुद्धा आम्ही विकून देणार. ठाम भूमिका आहे. डॉक्टर साहेब, खरं तर आपण मोहिते पाटील गटाचे समर्थक आहात हे सर्व तालुक्याला माहिती आहे. त्या अनुषंगाने मध्यंतरी तालुक्यामध्ये अशाही चर्चा सुरू होते की पाटील गट किंवा ज्या मोहिते पाटील गट यांच्यामध्ये कुठेतरी तिथं संचालक जे आहेत त्यांच्यामध्ये कारखान्यामधून नाराजी व्यक्त आहे अशा प्रकारे कुठं सांगण्यात येत होते किंवा चर्चा सुरू होती. समोर चित्र प्रश्न विचारण्याचा जे ऐकलं ना तुम्ही ते चुकीचं ऐकले. मध्यंतरी ती तशी चर्चा सुरू होती. त्या टायमाला तुम्ही आमच्याकडे का आला नाही? तो मुद्दा उपस्थित काय केला नाही. कारखान्यासाठी तालुक्यात मोहिते पाटील कारखाना कुठल्याही परिस्थितीत बघा, एक लक्षात घ्या, मोहिते पाटील आणि आबांचा विषय नाहीये. चांगला आहे. एक लक्षात घ्या, इथं मोहिते पाटील आणि आबांचा विषय नाहीये. विषय हा आहे की मोहिते पाटलांनी कारखाना घेतलेला आबाद प्रयत्न करतात तो चालू करण्यासाठी. मोहिते पाटलांनी सुरू केलेला कारखाना जो काही शक्तींनी बंद पाडला
तोच चालू करण्यासाठी कोण प्रयत्न करतोय आबा. तुम्ही दुरावा घेऊ नका, तुम्ही वेळ घालायचा प्रयत्न. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश सांगतो की त्यांच्या म्हणण्याचा उद्देश की तालुक्यातील कारखाने चालू होणे तालुक्याच्या अर्थव्यवस्थेच्या रोजगाराच्या दृष्टीने तुम्ही- महत्त्वाचं आहे. तुम्ही दोन सध्या गोष्टी- शेतकरी त्या मानसिकतेला आलाय. अशी एकत्रित सर्व येऊन जर त्या कारखाने चालू होत असतील तर चांगले, अशी चर्चा तालुक्यात चालू हे आहे. बघा, एक लक्षात घ्या. दोन गोष्टी, हो, आहे. कारखाने 4 कारखाने तालुक्यात, 2 सहकारी 2 खाजगी, बरोबर का? सहकारी कारखाने बंद पडले पण खाजगी कारखाने चालू आहेत. ह्याचा तुम्ही कुठेतरी विचार केला? याचा अर्थ कुठेतरी राज्य पातळीवरून किंवा वर्ण केंद्राकडून सहकारी कारखान्यांना ताकद कमी पुरवण्यात येते. कारण सहकारी कारखाने बंद पडले तरच खासगी कारखाने चालणार. ही व्यापारी दृष्टिकोन आहे. मग इथं कुठेतरी सरकार चुकतंय. व्यापाऱ्यांचा विचार प्राधान्याने केला जातो पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा विचार केला जात नाही. सर्व पत्रकार बांधवांना मला एवढंच सांगायचंय की तुमचे बरेच प्रश्न आहेत. मी याच्या अगोदरही पत्रकार परिषदा घेऊन पाटील गटाच्या वतीनं आदरणीय संचालक मंडळाच्या वतीनं काही प्रश्न उपस्थित केलेत की करमाळा तालुक्यातले डॉक्टरला सांगा बोलायला जरा. त्याच्याबद्दल तुम्ही बोला की. त्यांना विचारा. दुसरी गोष्ट 15 कोटीचं कर्ज 85 कोटीवर गेलं, 25 कोटीचं कर्ज 105 कोटीवर गेलं. म्हणजे सगळा दोष हा पाठीमागच्या संचालक मंडळाचा आहे. त्यामुळे माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की इतर विषय न घेता आताचे आदरणीय आमदार साहेबांनी संचालक मंडळाने इतर विषय मांडले की आम्ही प्रयत्न करत असताना काही झालेले शुक्राचार्य काही मंडळी तिथं जाऊन आडवं लावताय आणि आमदार साहेबांचे पूर्ण प्रयत्न अजूनही चालू आहे. त्याच्यामुळं कुणीही याच्याबाबत सभासदांनी कसल्याही आपल्याला बळी पडू नये. आताच संचालक मंडळाने स्वतः आमदार साहेबांनी कारखाना हा बोलते पाटील असू द्या किंवा त्यांच्या आवडून कुणी असू द्या त्याला आमचा पूर्ण विरोध आहे असं सांगितले. गाडगे साहेबांनी आता सांगितलं की आमचे रक्त साठायची वेळ आली तरी आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे हा मेसेज आमचा द्यायचा होता पत्रकार परिषदेतून दिलाय. धन्यवाद. याच्यामध्ये एक उशीर झाला, सगळ्याची माफी मागतो, पण कसल्याही परिस्थिती आपला अजिनाथ सहकारी साखर कारखाना हा सभासदाचा आणि सभासदाचाच राहणार यावर आमचे आमदार आणि विद्यमान चेअरमन हे अत्यंत आग्रही आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभा आहोत. यात कुठलीही तडजोड नाही नाही नाही. कुठलं काहीही ऐकून आमच्यावरही शितोडी ओढून देऊ नका आणि तुमच्या तोंडून वाईट येऊन देऊ नका अशी माझी विनंती. प्रश्न होता भाजपचं जे धोरण आहे राज्यावर की साखर कारखानदारांना भाजपमध्ये घ्यायचं, मदत न करता आपला एखादा समर्थक घेऊन ते कारखाने विकत घ्यायचे, कुठेतरी सरकार मोडीत काढण्याचा हा भाजपचा रणनीती आहे. आता कसं आहे माहिती आहे का, हे सगळी मंडळी भाजपमध्ये गेलेली मंडळी जी आहे तीही तुम्हाला सांगतो काँग्रेसवासीच होते, राष्ट्रवादी काँग्रेस पहिलेच होते काय. आणि मग काय भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपला तालुक्यातून चांगले कामं झाली पाहिजे ते ह्या दृष्टीनं आज बऱ्यापैकी राष्ट्रवादीवाले असतील, काँग्रेसवाले असतील किंवा सेनेवालेवाले असतील, अनेक सगळे तुम्हाला सांगतो भाजपमध्ये जात आहेत. कशासाठी जात आहेत तर बाबा कुठेतरी तुम्हाला सांगतो तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपलं नाव राहिलं पाहिजे, भविष्य काळामध्ये आपल्याला अजून तुम्हाला सांगतो निवडणुका लढवता आले पाहिजे, सर्वसामान्याला न्याय देता आला पाहिजे. ह्या गोष्टीमुळे तुम्हाला सांगतोय हे सगळं चाललेलं आहे. हे तर तुम्हाला मान्य आहे.